मित्रांनो, आजची स्टोरी कोकणामधील एका भैरवपूर गावाच्या नदीची स्टोरी आहे, जे की कोकणातील भैरवपूर गावाच्या टोकाला एक जुनी नदी वाहते. तिचं पाणी दिवसा स्वच्छ तर रात्री काळसर होतं. गावकरी सांगतात 100 वर्षापूर्वी इथे एक पूल होता. लग्न समारंभाच्या रात्री बोट उलटून वधूसह अनेक जण नदीत बुडाले. तेव्हापासून त्याचे आत्मे नदीत फिरतात. विशेष सांगणं म्हणजे पूर्णचंद्राच्या रात्री नदीच्या काठावर पांढऱ्या साडीतील बाई गाणं म्हणताना दिसते. कोणी तिच्या जवळ गेलं तर परत येत नाही. पुण्यात राहणारा सचिन गावात सुट्टीसाठी आला होता. तो साहसी, निडर आणि अंधश्रद्धेला हसणारा होता. गावकऱ्यांच्या चेतण्यावरून तो म्हणाला, "अरे, नदी म्हणजे नदी. भूत कुठं असतात? मी उद्या रात्री तिथे जाईल." आणि रात्रीचे 10 वाजतात. टॉर्च आणि मोबाईल घेऊन सचिन नदीकडे निघाला. दूरवर पाण्याचा हलका आवाज आणि झाडाची सरळ ऐकू येत होती. आणि तो जसा पुलाच्या मध्यभागी पोचतो, पाण्यावर हलक्या सुरात गाणं ऐकू आलं. आवाज इतका गोड की पाय आपोआप तिकडे वळले. पाण्यावर धूसर धूक तरंगत होतं आणि मध्येच एक पांढरी आकृती दिसत होती. तो आकृतीकडे चालत गेला. ती एक सुंदर बाई होती. ओले केस, डोळ्यात एक विचित्र चमक आणि ओठावर अर्ध हसू. ती हळूहळू आवाजात म्हणाली, "इतक्या रात्री इथे काय एकटा आलास का?" सचिनने उत्तर द्यायच्या आतच तिने हात पुढे केला. तिचा हात बर्फासारखा थंड होता. पुढच्या क्षणाला सचिनला जाणवलं, तिच्या पायाखाली पाणी नव्हतं, काहीच नव्हतं, फक्त अंधार होता. अचानक नदीचं पाणी फेसाळू लागलं. सचिनच्या पायात काहीतरी घट्ट पकडलं. तो सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण पांढरी बाई त्याला खाली खेचत होती. तिचा चेहरा आता भयानक झाला. डोळे पूर्ण पांढरे, तोंड कानापर्यंत फाटलेलं आणि पाण्यातून हाडं दिसत होती. सचिनने मोबाईलला टॉर्च लावला. पाण्यात पडला. अंधारात फक्त पाण्याचा गुळगुळ आवाज ऐकू येत होता आणि मग शांतता. सकाळी गावकऱ्यांना नदीकाठी फक्त त्याचा मोबाईल आणि एक पांढरी ओलसर फुल सापडली. आजही गावकरी सांगतात, ज्या दिवशी चंद्र पूर्ण असेल त्या रात्री पाण्यावर कुणीतरी गातं. आवाज फार गोड असतो, पण त्याच्या मागे गेलात तर नदी तुम्हाला सोडत नाही. मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.